इंग्रजी शिकायची असेल तर तुम्हाला आर्टिकल्स आले पाहिजेत. आणि आर्टिकल्स दोन प्रकारचे असतात, डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. आर्टिकल द हा डेफिनेट आर्टिकलमध्ये येतो. आर्टिकल A/N हे इनडेफिनेट आर्टिकलमध्ये येतात. आर्टिकल द आपल्याला नाऊनबद्दल स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देतो. आर्टिकल ए आणि एन आपल्याला कुठल्याही नाऊनबद्दल स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देत नाही. जो आर्टिकल आपल्याला नाऊनबद्दल डेफिनेट इन्फॉर्मेशन देतो तो डेफिनेट आर्टिकल, आणि जो आर्टिकल आपल्याला एखाद्या नाऊनबद्दल इनडेफिनेट इन्फॉर्मेशन देतो तो इनडेफिनेट आर्टिकल. म्हणजेच जर तुम्ही असं म्हणाल की द काऊ इन द फील्ड इज माइन, शेतातली गाय माझी आहे, काऊ पुढे आर्टिकल द लागलेला आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे ती गाय कोणाची आहे, तुमची आहे. आणि म्हणून इथं आर्टिकल द हा डेफिनेट आहे, जो आपल्याला काऊबद्दल स्पेसिफिक इन्फॉर्मेशन देत आहे, म्हणजे ती बोलणाऱ्याची गाय आहे. पण जर तुम्ही असं म्हणाल की अ काऊ देर इज अ काऊ इन द फील्ड, देर इज अ काऊ इन द फील्ड, इट मीन्स की शेतातली जी गाय आहे ती कोणाची मला माहीत नाही. एक गाय मला शेतामध्ये दिसतंय, शेतामध्ये एक गाय आहे, कोणाची मला माहीत नाही. स्पेसिफिक डेफिनेट इन्फॉर्मेशन त्या गायबद्दल मला नाही आहे. तर जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या नाऊनबद्दल स्पेसिफिक इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर द आर्टिकल यूज करायचं. आणि तुम्हाला जर एखाद्या नाऊनबद्दल काहीतरी सांगायचं आहे परंतु स्पेसिफिकली डेफिनेटली तुम्हाला काहीही माहीत नाही, तर तुम्ही आर्टिकल ए किंवा एन लावू शकता. पुन्हा एक एक्झाम्पल आहे, तुम्ही जसं कॉल द डॉक्टर. जेव्हा आपण असं म्हणतो कॉल द डॉक्टर, इट मीन्स ऐकणारा आणि बोलणारा दोघांना माहीत आहे ते कोणत्या डॉक्टरबद्दल बोलत आहे. पण जेव्हा आपण असं म्हणतो कॉल अ डॉक्टर, इट मीन्स कोणत्याही डॉक्टरला बोलव, जो डॉक्टर वेळेवर तुला मिळेल, अवेलेबल असेल त्याला घेऊन ये, इमर्जन्सी आहे. कॉल अ डॉक्टर, अ डॉक्टर म्हणजे कोणत्याही डॉक्टरला, एनी डॉक्टरला. पण द डॉक्टर मीन्स स्पेसिफिक डॉक्टर.